सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आजीला मी आज आंघोळ ते घातली। आल्यावर मी माझ्या आजीला आंघोळ वगैरे घालत असते, केस वगैरे धुवून ते दिले। तर मला म्हणे आता माझी वेणी पण पाडून दे। तर आमची हे सांची ना एवढी हसत होती, म्हणती माईला तर केस पण नाहीत आणि म्हणती वेणी पाडून दे। मला जाऊ दे, जेवढे आहेत ना तेवढ्या ह्याची वेणी पाडू, कारण की तिला असं चालता पण येत नाही, जास्त एका जागेवरच असते। हळूहळू आपली काठीच्या ह्यानी चलत असते, काठी टेकवत टेकवत। काय माहिती ती तिच्या पायाला ना काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, पायाच्या शिरा पूर्णपणे असे तिच्या आखडलेल्या आहेत, तर तिला चालण्याला थोडा त्रास होते। तर मी आल्यावर तिला अशी हे करत असते आपलं। लई छोटीचं काय करायला लागलात ग? बघा, हे झेंड्यासमोर रांगोळी काढलेली आहे। आता उन्हाने बराच पाला पण सुकलेला आहे। हे झाडाची खूप छान सावली आहे, पिंपळाच्या खूप मोठं झाड आहे पिंपळाचं, आणि समोर पण आहे छान अशी त्याला हिरवीगार मस्तपैकी पालवी फुटलेली, नवीन पानं यायला लागलेत त्याला। तर विहारामध्ये कोणीच नाही आहे, फक्त आम्ही आहोत। गेट ओपनच होतं, आता आलेले आहेत। हे बघा, विहारामध्ये आहेत वाटतं एक दोन जण, कोणतरी झोपलेलं आहे, तर विहार उघडच होतं। हे बघा, कधी आलास काय रे? तर विहारामध्ये गेलो होतो, थोडा फेरफटका मारला। विहारामध्ये कोणीच नव्हतं। तर दुपारच्या वेळेला आम्हाला ना लस्सी बनवायची होती, तर इथे 1 लिटर माझ्या आईने दही ते आणलेलं होतं। आता उन्हाळ्याचं असं छान वाटते लस्सी वगैरे प्यायला। मुलांचा असा खूप धिंगाणा सुरू असते। आता सुट्ट्या आहे सगळ्यांनाच, सांची पण घरीच आहे, पौर्णिमा पण घरीच आहे। पौर्णिमा ते जाणार आहेत नंतर त्यांच्या पण मामाच्या घरी सुट्ट्यामध्ये। तर छान असं दही खूप छान होतं, असं घट्ट। तर त्यामध्ये थोडी साखर आणि थोडंसं आपलं मीठ आणि थोडंसं पाणी ते टाकून घेतलं। वहिनी दुसरं काम ते करत होत्या, तर मला आणा मी मिक्सरला थोडं फिरवते। तर मस्तपैकी असं लस्सी तयार झालेलं होतं, सर्वांनीच आम्ही पिलं। आणि त्यानंतर आता ऊन असल्यामुळे मग संध्याकाळच्या वेळेला ना हे असे आजूबाजूचे पण मुलं येत असतात घरी आमच्या खेळायला। घरी पण काय जास्तीचे, घरी पण दोन्ही भावाचे मुलं आणि माझे, तर असे 7-8 जण। आणि हे प्रांजल आणि पौर्णिमा आणि सांची काय करत असतात, त्यांच्या पण मैत्रिणीला घेऊन असतात खेळायला, आणि त्यांच्या घरी गेलं की नाही का त्यांना हाकलून देतात, आणि ह्यांच्या घरी कॅरम वगैरे सगळं खेळायला येतात। तर मला जाऊ द्यात, लहान लहान मुलं खेळू परते, खेळता खेळताच त्यांचे भांडणं वगैरे चालतात। मस्तपैकी संध्याकाळी अशी आम्हाला बिर्याणी ते बनवायची होती, वहिनीला आणि मला। वहिनीला कांदा वगैरे कापून दिलं, तर 2 किलो चिकन आणि 2 किलो तांदूळ असे होते बिर्याणीचे। चिकन तर आले शिजत, चिकन आले, हे तांदूळ नाही आणखी झालेले। आणि हे दोघांची बघा, हे भूक लागली, भुकेने व्याकुळ झालेले आहेत बिर्याणीच्या वासाने। कधी होते ते परशान मामा येऊन बसलाय तिकडं। बोर झालंय, टाकू लागतंय का? होतंय कशात पाणी का? लय राडा झालाय वाट्यावर। एवढ्या भुका लागलेल्या आहेत सगळ्याला, 9 वाजून गेलेले आहेत सगळे। हे बघा प्लेट घेऊन, ही बघा ही प्रांजल प्लेट घेऊन। तुझी प्लेट ती नाही घ्यायची, गरम नाही घ्यायचं, तिच्यात फायबरचं येते। दुसरं घे, स्टीलचं घे, स्टील चांगलं नसते ते। हा, गरम नाही घ्यायचं तिच्यात। चला वहिनी करा मिक्स आता, दमाने घ्या वहिनी, सरक बाजूला सरक। आली का खुशबू आली, करा मिक्स सगळी। हे बघा कसे सगळे ताट घेऊन बसलेले आहेत। हा शिजलेत आता, झाले। अरे पीस खाली आहेत ना चिकनचे, का बिगर पिसाची बिर्याणी केली का? नुसतं हेच टाकलंय, भात शिजवलं काय मग? हे बघा सगळे वेटिंगला थांबलेले आहेत। हा चिकन खाते ना ते, हा हे बघा आता ढाबा सुरू झालेला आहे।
अगं 5 रुपये आहे का? 5 रुपये तुमचं वापस लावा. 5 रुपयाला म्हणजे वापस लावा. मम्मी ते बघ कशाने खायला प्रणव. हे प्रणव ते नको घेऊ, ताट घेऊ दुसरं घे. हिच्यामध्ये बिर्याणीचा कलरच दिसत नाही, पांढरी दिसती फक्त. कशी झाली रे बिर्याणी? भारी भारी झाली. हो, हे बघा इकडं माय बसलेली आहे. माईला पण वाढा. आणि प्रणव बसलाय घरात. ब्लॉगर कोण जेवणार आहे? आता आम्ही पण जेवणार आहेत. वहिनी आम्ही बसत नाही ना आम्ही. हा, पंख्याची नाही. आता मग आम्ही एवढा स्वयंपाक केलाय, मग आम्ही हवेलाच बसणार ना पंख्याच्या. हा, कोणाला वाढून द्यायचे बघा. आमच्या आईचं कसं असते, असं काही नॉनव्हेज केलं ना की लगेच शेजाऱ्या पाजाऱ्यांना सगळ्यांना देणार बघा, लिंबू सहित. ते खात नाही तर लिंबू लिंबू खात नाही ते. नाही का? वाढून घेतले तरी ह्या लेकरायचं काही संपत नाही. चिकनची भाजी,